चुकली नाळ तरी नाही तुटली पर तुझी येशील का सांग राज्यात भयानक चित्र आहे. जमीन कमी पाणी जास्त अशी परिस्थिती आहे. शेताची पार नदी झाली आहे. तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काय काय वाहून गेले सोडा. तर काय शिल्लक राहील जर विचारलं ना तर काहीच नाही. नवरात्र सणाचे दिवस घरात पीठ बेसन सोड, चहाला साखर शिल्लक नाही. लोकांचा दसरा गेला, दिवाळी गेली, लेकरांचे पुस्तकं वाहून गेले, जनावरांना मुठभर चारा देखील शिल्लक राहिला नाही. आणि मुख्यमंत्री फडणवीस पक्षाची मोर्चेबांधणी करताय. करो जाओ करा, खुशाल करा. पण सकाळी एक बातमी पाहिली. मुख्यमंत्री म्हणतो की शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ नुकसान भरपाई शक्य नाही. 21 लाखाचा पलंग बनवायला पैसे आहे, 20 लाखाचं किचनची ट्रॉली बनवायला पैसे आहे. शेतकरी मरणाच्या दारात आणि यांना पलंग सुख घ्यायचा आहे. एका सोप्याला 21 लाख आणि शेतकऱ्याच्या एका गुंठ्याला 85 रुपये. असा नियम आहे का? देवा भाऊ म्हणून गल्ली स्टिकर लावायला पैसे आहे. देवा भाऊ काचा भाऊ बे भावान्या. 1450 कोटी रुपये खर्च करून नाशिकला कुंभमेळा भरवायला पैसे आहे. हो ना, हिंदुत्व वाचवायला कुंभमेळा गरजेचा आहे. शेतकरी थोडीच. मरू द्या बुडून. निवडणुका जिंकण्यासाठी पुऱ्या राज्याची तिजोरी रिकामी केली. 2014 मध्ये सोयाबीनला 6000 रुपये भाव होता. 2025 मध्ये 3500 रुपये भाव आहे. आणि याचे नियम 1940 चे. देवा भाऊ म्हणे अबे वीर बुजली, रानातली माती वाहून गेली आणि उपकार म्हणून 1700 रुपये मदत आली. लाज वाटू दे थोडी तरी. एवढी पण चेष्टा नका करू शेतकऱ्यांची. हृदय शून्य माणूस आहे. वक्कट तोंड्या आपशकनी पीठ माग्या. याला शेतकऱ्याची काळजी तर नाहीच, पण किंमत पण नाही. पंजाब मध्ये पण अशीच परिस्थिती होती. सगळं सरकार, सेलिब्रिटी, गुरुद्वारे सगळे आले, लंगर लागले. आपल्याकडे साधी सहानुभूती सुद्धा नाही. खंताय आम्ही जुरावर घेतलं ना, आता मुता कानात. असतो भाऊ, फेरा असतो निसर्गाचा. नेहमीच गुवाहाटी नसते, नशिबात नेपाळही येऊ शकत असतो.